नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढी विरोधात तातडीने हस्तक्षेप करून महावितरण कंपनीला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याची मागणी। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे आमदार अनुप अग्रवालांसह इतर पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार। शासकीय विद्यानिकेतन विद्यालय धुळे येथे आषाढी एकादशीच्या निमित्त वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे आयोजन। बुरजाड ते शिर्डी पायी दिंडी 100हून अधिक भाविक बुरजाड येथून मार्गस्थ। आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरीच्या लहान विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। MERCच्या 25 जून 2025च्या पुनरावलोकन आदेशाद्वारे लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढी विरुद्ध तातडीने हस्तक्षेप करून महावितरण कंपनीला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडावे अशी मागणी दामा, लघु उद्योग, भारती तसेच इतर संघटनांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। MERCच्या 25 जून 2025च्या पुनरावलोकन आदेशाद्वारे लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढी विरुद्ध तातडीने हस्तक्षेप करून महावितरण कंपनीला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडावे अशी मागणी दामा, लघु उद्योग, भारती तसेच इतर संघटनांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। महावितरण कंपनीने जनतेसह मुख्यमंत्री यांनीही दिशाभूल करणारी नियमावली लागू करून गोंधळात टाकले आहे। नवीन वीज दर व्यवस्था वीज खर्चात 10% कपात करेल असे मुख्यमंत्री महोदयांच्या अलीकडील ट्विटमध्ये नमूद आहे, मात्र प्रत्यक्षात हे वास्तवाच्या अगदी उलट आहे। सदर दरवाढीचा परिणाम प्रत्येक औद्योगिक वर्गावर विनाशकारी ठरतो आहे। अशा चुकीच्या बिलिंग प्रणालीमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येणार नाहीत, त्यामुळे रोजगार निर्मिती थांबेल आणि परिणामी राज्याचे अर्थकारण गंभीर संकटात सापडेल। बेस्ट टॅरिफ टाईम ऑफ डे टॅरिफ, वाढीव डिमांड चार्ज आणि काही सवलतींमधील बदलांमुळे अनेक दुष्परिणाम होतील। त्यात LT कनेक्शन असलेल्या MSME युनिट्सचे 3 शिफ्टमध्ये चालतात त्यांना 25 ते 30% दरवाढ भोगावी लागेल। सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना 60 ते 70% दरवाढ भोगावी लागेल। इतर औद्योगिक युनिट सुमारे 20 ते 40% दरवाढ आणि सौर यंत्रणांसाठी 60 ते 70% दरवाढ। उच्च तोड फॅक्टर असलेल्या मोठ्या कार्यक्षम युनिट्स सुमारे 8 ते 12% दरवाढ करण्यात आलेली आहे। उत्पादन खर्चात वाढ होऊन महाराष्ट्रातील उत्पादने शेजारील राज्याच्या तुलनेत महाग होतील। ज्या उद्योगांनी महावितरणसोबत 20 वर्षाचा करार करून कर्ज घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत त्यांचे आर्थिक गणित कोलमडेल। म्हणून यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा आणि महावितरण कंपनीला ही विनाशकारी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे। यावेळी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रियल ऑफ ॲग्री, लघु उद्योग भारती, व्यापारी महासंघ, दामा, स्पून पाईस मॅन असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। वितरणाचं काम केलं जातं, त्यांना जे दर लागतात ते दर ठरवायचं काम वीज नियामक आयोगाकडनं म्हणजे MERC कडनं केलं जातं। वीज वितरण महामंडळाने आपल्याला लागणाऱ्या दराची डिमांड MERC कडे द्यायची आहे आणि MERC ते दर नक्की करत असते। 30 जूनला MERC ने या येणाऱ्या काळासाठी 1 जुलै 2025 पासून जे दर लागू केले जावे लागणार आहेत त्या दराबाबतची स्पष्टता करणारं एक सर्क्युलर त्यांनी दिलं आणि या सर्क्युलरला पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्या वाचनात पण आलं असेल की दरामध्ये मोठी कपात झाली आहे, वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे असं सांगण्यात आलं। काही अंशी ते खरं जरी असलं म्हणजे एखाद्या गोष्टीला हायलाइट कसं करायचं हे या एकूण सर्क्युलर मध्ये आपल्या लक्षात येतं। सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या दरम्यानचे दर MERC ने 25% कमी केले। ते दर जर समजा 8 रुपये 50 पैसे जर दर असतील तर ते 25% कमी करण्यात आले, परंतु हे जे दर कमी केले त्याच्यानंतर 5 वाजेनंतर जो उर्वरित काळ आहे त्या उर्वरित काळामध्ये दराची वाढ करण्यात आली आणि उर्वरित काळामध्ये सोलरद्वारे तयार होणाऱ्या एनर्जी पासून आपल्याला जी काही वीज मिळत होती त्या वीजचं जे काही क्रेडिट आपल्याला आता मिळत होतं ते आता येणाऱ्या 1 जुलै पासून म्हणजे आता याच्यापासून जेव्हा पण निर्णय येईल तेव्हापासून ते क्रेडिट आपल्याला घेता येणार नाही। म्हणजे संध्याकाळी 5 नंतर आपलं सोलर जरी वीज निर्मिती करत असेल तरी आपल्याला
महामंडळाकडनं जे काही नेट मीटरिंग लावलेलं आहे त्याच्यातनं क्रेडिट मिळणार नाही असं या सर्क्युलरचा आशय आहे. आणि याच्या विरुद्ध ऑल इंडिया सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने 2 जुलैला स्थगिती दिलेली. तात्पुरती स्थगिती 14 जुलैपर्यंत आहे. सर्वसाधारण सर्वसामान्य जनतेपर्यंत ही खरीच पूर्ण गोष्ट पोहोचावी याच्यासाठी सोलर असोसिएशनने असं ठरवलं की प्रत्येक गावामध्ये एक पत्रकार परिषद घ्यायची, पत्रकारांना याबाबतची माहिती द्यायची. कारण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इतकी ताकद आहे की या खऱ्या फॅक्ट्स ते जनतेसमोर मांडू शकतील आणि हा जनतेशी संबंधित विषय. याच्यामध्ये एमईआरसीने आणखी दुसरी एक चांगली गोष्ट काय केली, 10 किलोवॅट मधल्या ग्राहकांना याच्यातनं सूट दिलेली. म्हणजे साधारणतः सामान्य घरगुती वापराचा जो ग्राहक आहे याच्यातनं याला वगळलेलं आहे. परंतु या देशामध्ये उत्पादन करणारे जे काही मोठे युनिट आहेत, व्यापारी पेठा ज्या आहेत, ज्या मोठमोठे व्यापारी आहेत त्यांनी मोठमोठे सोलर लावलेले आहेत. विजेची अनुपलब्धता असल्यामुळे, पुरेशी वीज उपलब्ध नसल्यामुळे पर्यायी उपलब्ध व्हावी वीज म्हणून सोलर लावलेलं आहे. अशा या सगळ्यांना या मोठ्या प्रमाणाचा फटका बसणार आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनांतर्फे आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती यशवंत खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, बाजार समितीचे संचालक भागवत चितळकर, महादेव परदेशी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या असलेल्या शेतकरी भवनाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तेथे शेतकऱ्यांना मुक्कामासाठी अडचणी येत आहेत. बाजार समितीच्या सभापतींनी या भवनाच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव द्यावा किंवा तुमच्याकडे आणखी वेगळी जागा असेल तर तेथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा. या भवनाच्या खाली एक सभागृह कामगारांच्या बैठकीसाठी उपलब्ध करा. प्रस्ताव मिळाल्यानंतर लवकरच भवनाच्या बांधकामासाठी शासनाकडून 3 ते 4 कोटी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिली. यावेळी माजी नगरसेवक अमोल मासुळे, विशाल सैंदाने, बबलू सैंदाने यांच्यासह महिला पुरुष हमाल कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाला जे आपण पैसे देतो, मुलीच्या शिक्षणाला जे पैसे देतो, खऱ्या कामगारांना याचा लाभ मिळाला पाहिजे. तर या सर्वांची नोंदणी भागवत भाऊ, काही अडचण आली मला फोन करा. यांच्या मागे लागून कामगार खातं तुम्हाला खरंच सांगतो, धुळ्याचं जे कामगार खातं आहे ते अतिशय चांगलं आहे. त्या ज्या मॅडम आहेत त्या अतिशय काम करणाऱ्या आहेत. परंतु हजारो लोकांची लाईन असते तिथं, त्यांनाही त्रास होतो. पण तुमच्यासाठी स्पेशल आपण वेगळी व्यवस्था करू आणि जेवढेही कामगार असतील त्यांचे नावं नंबर सर्व लिहा आणि यांना द्या. सर्वांची नोंदणी करू आपण आणि यांना घरपोच कार्ड येईल. कार्ड आल्यानंतर यांना आरोग्याच्या सुविधा, ज्या ज्या सुविधा आहेत शासनाच्या, त्या सर्व पुस्तके यांच्याकडं, ते पुस्तक घ्या यांच्याकडनं आणि त्या पुस्तकच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराची त्याच्यात नोंदणी करा, जेणेकरून शासनाचा जो लाभ आहे तो खऱ्या अर्थाने खऱ्या कामगारांना मिळाला पाहिजे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शासकीय विद्यानिकेतन विद्यालय धुळे येथे भक्तिमय वातावरणात वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शासकीय विद्यानिकेतन विद्यालय धुळे येथे भक्तिमय वातावरणात वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. दिंडीच्या मार्गावर महानगरपालिकेसमोर विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक पथनाट्य सादर केले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजात सकारात्मक संदेश दिला. शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन हरित आणि न्यायमय समाज घडवण्याचा संकल्प केला. नमस्कार. शासकीय विद्यानिकेतन धुळे आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीचे आयोजन करत आहे. या आयोजनासाठी आमच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे
आमचे प्रमुख अतिथी डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जयप्रकाश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आजच्या या दिंडीचे नियोजन आमच्या शिक्षिका वनिता पाटील मॅडम तसेच कला शिक्षक देसले सर यांनी या दिंडीची संपूर्ण तयारी केली. दिंडी काढण्याचा उद्देश आजकाल सर्व पिढी ही सोशल मीडियाच्या मागे चालली आहे, वाचनापासून दूर जाते आहे. वाचनाचं महत्त्व त्यांना कळावं यासाठी आम्ही ग्रंथ दिंडीचे आयोजन केले. त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीचा जो ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास वाचवण्यासाठी आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. या उद्देशाने आम्ही पर्यावरणाची पथनाटिका आणि पर्यावरणाच्या जनजागृतीचे गीत देखील सादर केले आहे. तर या सर्व दिंडीमध्ये शासकीय विद्यानिकेतनचे संपूर्ण शिक्षकवृंद, इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. धुळे तालुक्यातील बुरजड येथे बुरजड ते शिर्डी पायदिंडीत सुमारे 100हून अधिक भाविक शुक्रवारी बुरजड येथून मार्गस्थ झाले. धुळे तालुक्यातील बुरजड येथील भाविक बुरजड ते शिर्डी पायदिंडीत शुक्रवारी मार्गस्थ झाले. गेल्या अनेक वर्षापासून बुरजड येथील भाविक गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुरजड ते शिर्डी पायदिंडीने शिर्डी येथे जातात. शुक्रवारी गावातील सुमारे 100हून अधिक भाविक पायदिंडीने शिर्डीकडे मार्गस्थ झाले. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी दिंडी शिर्डी येथे पोहोचेल. यावेळी युवराज बागुल, किरण सोनवणे, देवा पाटील, चतुर पाटील, प्रभाकर पाटील, निंबा पाटील, युवराज पाटील, किरण सोनवणे, चंद्रकांत पाटील, नाना जाधव आदी उपस्थित होते. दर सालाप्रमाणे बुरजड ते शिर्डी पायदिंडी निघत आहे. यावर्षी बरेच भक्तजण शिर्डी दिंडीमध्ये सामील झाले. बाबांना एक विनंती आहे की आमच्या बुरजड ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना हे वर्ष सुख समृद्धी जावो, आरोग्याचं जावो अशी साईबाबांनी विनंती आहे. माझे सर्व पालखीचे मित्रमंडळी यामध्ये सर्व मेहनत घेतात, त्यांच्या वतीने मी पण आभारी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे नियोजन केलेलं आहे सहकार्यांनी. आणि साईबाबांना एक विनंती आहे, यावर्षी पाऊस चांगला होऊ दे आणि शेतकऱ्यांना आरोग्य आणि पीक चांगलं होऊ दे असे साईबाबांनी विनंती आहे. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील शीतल कॉलनी येथे नवीनच तयार झालेल्या गार्डनमध्ये नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरीच्या लहान विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील शीतल कॉलनी येथे नवीनच तयार झालेल्या गार्डनमध्ये नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरीच्या लहान विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शीतल कॉलनीतील हे उद्यान अत्यंत मनमोहक अशा हिरवळीने सजलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. संगीतावर नाचत, ओपन जिममध्ये खेळत या विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. बागेतील महादेव मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. शाळेचे वातावरण विद्यार्थी स्नेही ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सभोवतालच्या जगाची जाणीव व्हावी यासाठी नियमितपणे शैक्षणिक सहली आयोजित केली जातात. औद्योगिक प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साक्रीचे आमदार मंजुळा गावित, प्रभाग क्रमांक 7चे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, विजय लुल्ला, नवजीवनच्या प्रिन्सिपल आहिरे, क्रीडा शिक्षक धवल जाधव तसेच नवजीवन शाळेच्या प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते. आज आम्ही नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल प्री प्रायमरी सेक्शनची एक सहल आयोजित केलेली आहे. मी स्वतः नगरसेवक असताना माझ्या प्रभाग क्रमांक 7 साक्री रोड येथे एक सुंदर गार्डनची निर्मिती केलेली आहे. ओपन जिम आहे आणि एक फार सुंदर मंदिर पण वरती आम्ही, प्राचीन मंदिर आहे त्याला पण आम्ही सुशोभित केलेलं आहे. लहान मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रकृतीत रममाण व्हावं, त्याने आनंदित राहावं म्हणून आम्ही बहुतेक दर महिन्यात एखादा दिवस आम्ही त्यांना कुठेतरी सहलीला घेऊन जातो. मुले लहान असल्यामुळे आम्ही लांब जास्त नेत नाही, पण त्यांना जवळपास असलेल्या प्रत्येक एरियामध्ये आम्ही त्यांना घेऊन जातो. कधी स्वामीनारायण मंदिरात सुद्धा आम्ही ट्रिप नेलेली आहे आणि रिसॉर्टमध्ये सुद्धा आम्ही घेऊन जातो त्यांना. मुलं आनंदित आहेत, मुलं खेळत आहेत. आमचं सर्व स्टाफ, प्री प्रायमरीचं स्टाफ पण इथं आलेला आहे. आमचे प्रिन्सिपल आहेत, आमचे क्रीडा शिक्षक धवल सर आहेत, आमचे ट्रस्टी विजय लुल्ला सर आहेत. मी सर्व धुळेकरांना
या प्रसंगी एक आवाहन करेन की एक चांगलं गार्डन, एक सुंदर गार्डन आणि एक चांगली ओपन जिम आम्ही धुळे महानगरपालिकेतर्फे आणि मूलभूत सेवा सुविधा या आमच्या सन्माननीय आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या निधीतून हा गार्डन आम्ही धुळे महापालिकेतर्फे तयार करून दिलेला आहे. आमचे चारही नगरसेवक श्री सुनील भाऊ बैसाणे, सौ किरणताई कुलेवार, कशिश उदासी आणि मी स्वतः हर्षकुमार रेलन आम्ही चारही लोकांनी इथं फार मेहनत घेतलेली आहे आणि आमच्या संकल्पनेतून एक सुंदर गार्डन असं धुळे शहरवासियांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. सर्वांनी इथं यावं आणि त्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढी विरोधात तातडीने हस्तक्षेप करून महावितरण कंपनीला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडण्याची मागणी. धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे आमदार अनुप अग्रवालांसह इतर पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय धुळे येथे आषाढी एकादशीच्या निमित्त वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे आयोजन. बुरजाड ते शिर्डी पायी दिंडी 100हून अधिक भाविक बुरजाड येथून मार्गस्थ. आणि नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरीच्या लहान विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.